मस्त अशा शेंगदाण्याच्या खरपूस पोळ्या. प्रवास म्हटलं ना, की ह्या शेंगदाण्याच्या पोळ्या नक्की आठवतात. मस्त 8 ते 10 दिवस आरामात टिकतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी हे अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत. त्यासोबतच मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि पाव वाटी तीळ घ्यायचे आहेत. पहिल्यांदा आपण इथे शेंगदाणे आहे ते छान असे भाजून घेणार आहोत. तर त्यासाठी मी ते पॅन छान असा गरम केलेला आहे. आता हे 1 वाटी शेंगदाणे मी यामध्ये घालून घेतलेले आहेत. छान असं मंद गॅसवरती आपण सतत हलवत याला भाजून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता छान असे भाजलेले आहेत हे. म्हणून आपण शेंगदाणे भाजताना मंद गॅसवरतीच भाजायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत भाजले जातील आणि छान असा खमंग असा फ्लेवर येईल याला. आता त्याच पॅनमध्ये मी इथे हे पाव वाटी तीळ घेतलेले आहेत. ते देखील छान असे मंद गॅसवरती आपण हे भाजून घेणार आहोत. खूप जास्त हे करपवायचे नाही आहेत, नाहीतर याचा फ्लेवर कडवट येतो. त्यामुळे मंद गॅसवरती यालाही एक 2 ते 3 मिनटं हलके असे भाजून घेणार आहोत. इथे पाहू शकता तुम्ही छान असे मी भाजलेले आहेत. आता यासोबतच मेन इन्ग्रेडियंट म्हणजे इथे मी 1 चमचा बडीशेप घातलेली आहे. याने खूप छान असा फ्लेवर येतो. तुम्ही नाही घातलेत तरी देखील चालेल, पण एकदा नक्की घालून पहा. आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ह्या गव्हाच्या पिठाच्याच अगदी छान अशा खुसखुशीत बनतात. आता मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी गुळासाठी आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासोबतच मी इथे 2 चमचे किंवा 1.5 चमचे तेल घालायचं आहे. हे नॉर्मल तेल आहे. याला मी अजिबात गरम केलेलं नाही आहे. नॉर्मलच तेल घालायचं आहे. छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेल आणि मीठ छान असं एकजीव झालं पाहिजे. त्यामुळे हाताने याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून यामध्ये छान असं नॉर्मल आपण चपाती बनवताना कणिक मळतो अशाच पद्धतीची ही कणिक मळून घ्यायची आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. तुम्ही ते पाहू शकता किती छान अशी सॉफ्ट आपली कणिक मळून झालेली आहे. छान वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि 10 मिनिटं याला रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता मी इथे शेंगदाण्याची जी वरची सालं आहेत ती काढून घेतलेली आहेत आणि छान याला पहिल्यांदा दरदरीत वाटण करून घ्यायचं आहे. यासोबतच मी गूळ घातलेला आहे आणि तो देखील असा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. जेणेकरून काय होतं, शेंगदाणे आणि गूळ आहेत तो एकजीव होतो. आपल्याला छान असे शेंगदाणे गूळ बनवून घेतलेले आहेत. आता यासोबतच मी इथे बडीशेप घातलेली आहे ही भाजलेली, आणि हे भाजलेले तीळ घालायचे आहे. यामध्ये मी पुन्हा थोडासा गूळ घातलेला आहे. अर्धी वाटी गूळ आपण शेंगदाणे मिक्सरला लावताना घालायचे आहेत आणि अर्धी वाटी गूळ इथे तीळ लावताना घालायचे आहेत. छान अशी मी याची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे. आता मी इथे एक खास टिप सांगणार आहे. शेंगदाण्याच्या पोळ्या बनवत असताना शक्यतो याला छान असं पुरणाची जी चाळण असते त्याने छान असं वाटून घ्यायचं आहे किंवा असं बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून जाडसर जे कण असतात ते निघून जातील. आता नॉर्मल चपाती लाटतो अशा पद्धतीने ही आपण लाटून घ्यायची आहे आणि यामध्ये सारण भरून छान अशी ही पातळ पोळी लाटायची आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही, अशा पद्धतीची ही चपाती किंवा पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता छान अशी ही मीडियम साईजची अशी पोळी बनवून घेतलेली आहे. आता इथं पॅन छान असा गरम करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपण याला छान असं दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत. पहिल्यांदा मी इथे एक साईड भाजून घेते आहे, त्यानंतर दुसरी साईड अशी पलटवून करून आपण ही छान अशी दोन्ही साईडने खरपूस भाजायची आहे. जेणेकरून ह्या पोळ्या आहेत ते 10 ते 15 दिवस अगदी सहजपणे टिकतात. वरून तूप लावलं तरी देखील चालेल, पण तूप लावल्यावरती हा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे शक्यतो ह्या बिनतुपाच्याच कराव्या लागतात आणि जर तूप लावून जर खायच्या असतील तर त्या पटकन खाल्ल्या पाहिजेत. चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि खात राहा. बाय बाय.